पुढे आंबे काही त्रास नाही देत. एकदा का त्यांना खाली पाणी लागलं ना तर मस्त. आता हा आंबा बघा, हे बघा, हे माझ्यापाठी असे फलटण असतेच माझी टीम. या जागेला आम्ही पलीकडची जागा बोलतो, कारण की हा सगळा धूर हा वनवा लावला. फायनली आम्ही पोचलो. तर मी आता चाललो आहे आंब्याला पाणी घालायला. आमच्या गाडीवरती आहे बघा. गाडी चालवतोय माझी स्कूटी आहे, टू व्हीलर. एक हात सोडून आणि मी तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. हे बघा, हे माझ्यापाठी असे फलटण असतेच माझी टीम. बा आणि चा निघालेला. आता हे आमचं गाव पाटी. तर समोर आमचं गाव येणार आहे, तो धामणी आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, स्कूटी आणि मी आणि हा मी इथे गाडी चालवतो. समोर रिक्षा येत आहे. माझ्याकडे आहेत 3 ड्रम पाण्याचे आहे बघा, आणि ह्याच्यामध्ये मी गाडी चालवतोय. वाव, किती टॅलेंटेड आहे मी बघ. आता मी आमचं म्हणजे नदीच्या आमच्या मध्ये एक अशी नदी लागते, नदीच्या पलीकडे आमची शेती आहे. तर त्या शेतीच्या बाजूलाच आमचा मोठा असा बाग आहे. तिथे आता मी आंब्यांना पाणी घालायला चाललो आहे आमच्या. मी तरी पण नाही म्हटलं तरी 50-60 आंबे लावले तिथे, कळंबी हापूस आंबे आमच्या कोकणातले. हा आमचा जायचा रस्ता आहे तिथे. इथे नदी येते. आता ही पोरं, ही बघ, ही बघ, ही गावची पोरं आमच्या. नदी सुकी आहे. चालले दादा पोहायला. ही बघा, ही नदी आहे. मी तुम्हाला आमच्या गावची नदी दाखवतो, जी आमच्या गावापासून तरी पण 5 ते 7 मिनटावरती आहे. आमच्या भात शेती जिथे करतो तिथे जाताना लागते. तर ही बघा, ही नदी आहे, आणि ही इकडनं अशी येते वाहत, इथूनच येते अशी. तिथे वरती डोंगर आहे, तर त्या डोंगराचं सगळं पाणी सगळं इकडचं खाली येतं. आता सध्या इथे वनवा लागला आहे, त्याच्यामुळे तो डोंगर दिसत नाही. खूप मोठा डोंगर आहे. कुंभा धबधबा तुम्हाला माहितीच असेल. तर तो कुंभा धबधब्याचं सगळं पाणी ह्या नदीच्या वाटे खाली येतं, आणि इथून जातं असं डायरेक्ट माणगावला, पूर्ण तिथून श्रीवर्धन वगैरे त्या साईडला. तर हा बघा, मी आता ह्या पुलावरती आहे. इथून आम्ही पावसाळ्यामध्ये येतो आणि ह्या पुलावरून उड्या मारतो खाली असं. तर ही अशी खूप अशी, म्हणजे मी लहानपणापासून या नदीमध्ये येतो. मला आवडतं पोहायला, खूप आवडतं. ज्याने आवड आहे खूप, लहानपणापासूनच पोहायची आवड आहे मला. तर ही बघा, ही नदी आहे अशी. तुम्हाला मी असंही दाखवतो डिटेलमध्येच. ही आता सुकली आहे, कारण की पावसाचा म्हणजे पाऊस जेव्हा येतो तरी पण नाही म्हटलं 7-8 महिने तरी ही असते. पण उन्हाळ्यामध्ये पूर्ण सुकून जाते ही नदी. आणि इथून आम्ही अशा उड्या मारतो इथे ह्या पाण्यामध्ये. इथून खूप उंच आहे असं. इथे आदिवासी राहतात, त्यांना राहायला आम्ही जागा दिलेली आहे. हे बघा, इथे त्यांचं सगळं संसार इथेच असतो. बकऱ्या वगैरे, पोरं वगैरे घेऊन इथेच राहतात. या जागेला आम्ही पलीकडची जागा बोलतो, कारण की याच्यामध्ये आमचं सगळं भात शेती वगैरे सगळे इकडे आम्ही करतो, म्हणजे नदीच्या त्या साईडला. इथे पाणी खूप असतो. पावसाळ्यामध्ये पण एक दिवशी मी तुम्हाला येऊन इथे व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवेल. पूर्ण असं हिरवं गार झालेलं असतं. आता मी सध्या गाडी चालवतो आहे म्हणून स्लो आहे. प्लस माझ्याकडे ते सगळे पाण्याचे कॅन पण आहेत. तर मी आता आले आमची जागा मी तुम्हाला दाखवतो. फायनली आम्ही पोचलो. आमची इथे आंब्याची बाग आहे. हे बघा,
हे पाटी जे दिसत आहेत ना, हे सगळे आंबे असे लाईनीशीर पुढपर्यंत असे लावले आहेत. असे टोटल 25, 30, 40 आंबे आहेत. आणि हा रस्ता आहे, हा जातो डायरेक्ट चन्नाट गाव आहे तिथे. इकडे आम्ही एक खोप घर टाईप बनवलेलं, खोप आहे. म्हणजे इथे आम्ही पहिलं जेव्हा भात शेती करतात तेव्हा मळणी वगैरे झोडणी असं असतं, ते सगळं भाताचं पूर्ण सगळं काय स्ट्रक्चर. तर तेव्हा इथे आम्ही सगळे इथे बसून सगळ्या त्या गोष्टी करतात. खूप क्वांटिटीमध्ये भात वगैरे आमच्या इथे उगवतं. तर त्याला खोप बोलतात, खोप आमच्यामध्ये. तिथं आम्ही बैल वगैरे गाय वगैरे असेल त्यांना तिथे आम्ही बांधून ठेवतो. आणि आता मी जातो पाणी घालायला झाडांना. आहे बघा, मी असे पाणी घेऊन आलो आता सध्या. पाणी टाकतो आता मी, तुम्हाला दाखवतो. ती कुंपण आहे ना, ही सगळी पूर्ण माझ्या आजोबांनी बांधलेली आहे. तर एकदम प्रॉपर बोलतात ना, कोणती गाय नाही बैल नाही कोणी असं आतमध्ये येऊ शकत नाही, अशी कुंपण त्याने एकदम करून ठेवलेली असते. आता मला पण ओपन होईल का नाही काय माहिती. गाव ठिकाणी गेट वगैरे नसतो, मोस्टली असे कुंपण वगैरेच बांधतात. फुल सेफ्टी असतं ते. तर हे कॅन वगैरे घेतात असे ठेवून. गवत टाकलं आहे, जेणेकरून काय होतं, गवत पाणी शोषतं आणि ते तसंच्या तसं जास्त टाईम पाणी राहतो तिथे. मग त्याच्यामुळे झाडांची वाढ चांगली होते. हे बघा, आमच्या आंब्यांची हालत किती चांगली आहे की वाईट आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा नक्की. हे सगळे कळंबी आंबे आहेत. आंबे लावायच्या टायमाला पण मी होतो, कारण की मी स्वतः माझ्या हाताने आंबे लावलेले आहेत. ॲक्च्युली कसं आहे, आंबे लावायच्या टायमाला आहे ना, नाही म्हटलं तरी 15 ते 20 फूट अंतर पाहिजे, जेणेकरून त्यांची वाढ चांगली होते. बिकॉज आजूबाजूची जी झाडं असतात त्यांची मुळं जी असतात ती त्यांना वाढून देत नाहीत आंब्यांना. त्याच्यामुळे आपण आंबे लांब लांब लावलेले आहेत, असं आहे. तर हा कॅन माझा संपला आहे, तर हा कॅन घेऊन मी चाललो पुढे. तर हा आंबा थोडा बारीक झाला आहे. मी कारण की काय आहे ना, एक दिवशी ही जी कुंपण आहे, त्याला कुंपण बोलतात, ती त्याच्यातनं कोणाची तरी म्हणजे गुरं गाय बैल वगैरे आतमध्ये शिरून आंबे खात होते. तर त्याने खाल्ले ना तर त्यांची वाढ होत नाही आंब्यांची लवकर. तर त्याच्यामुळे तो आंबा तसा झाला आहे. सो त्याला खाल्लेलं कोणी. तर कुंपण आपली प्रॉपर बांधावी जेव्हा आपण आंबे लावतो तेव्हा. काळजी घ्या सगळ्यांनी त्या बाबतीत.
आंब्यांना सुरुवातीचे 4 ते 3.5 वर्ष काळजी घेतली ना, मग पुढे आंबे काही त्रास नाही देत. एकदा का त्यांना खाली पाणी लागलं ना तर मस्त. आता हा आंबा बघा किती मस्त आहे. ह्याला पुढच्या वर्षी चांगला मोहर येणार आणि आंबे पण यायला चालू होतील. म्हणजे माझे पहिले आंबे मी ह्या आंब्याचे खाऊ शकतो. त्याची चांगली वाढ झालेली आहे. आणि इथे आमची पूर्ण भात शेती आहे. इथे पूर्ण भात शेती करतो आम्ही पाठीमागे. हे जे आंबे मी आणले ना तेव्हा तरी पण साधारण मला एक आंबा 200 ते 250 रुपयाला पडला. आंब्याचं झाड नर्सरीमधून आणतात. छोटे असतात तेव्हा. मग त्यांना आणून त्यांना इथे प्रॉपर मातीमध्ये लावायला लागतो. चांगला असं खड्डा वगैरे करून. ते पण लावण्यासाठी पण उन्हाळ्यात वगैरे नाही लावू शकत तुम्ही. लावण्यासाठी फक्त तुम्ही पावसाळ्यामध्येच लावू शकता. ते पण सुरुवातीचा जो पाऊस असतो त्या सुरुवातीच्या पावसामध्येच आंब्यांची लागवड करायची, जेणेकरून त्यांना 3-4 महिने चांगला पाणी भेटतो पावसाचा आणि त्यांची चांगली वाढ होते. मग फक्त आपल्याला आजूबाजूला चांगली कुंपण घालून ठेवा, जेणेकरून कुठला असा धोका नाही होणार. तर साधारण आता माझं पाणी टाकायचं काम सगळं संपलेलं आहे. बाकीचं झाडांचं पाण्याचं काम मी उद्या करणार आहे. उद्या दुसऱ्या दिवशी. म्हणजे एका दिवशी नाही होतं एवढ्या सगळ्या गोष्टी करणं. म्हणजे सगळं पाणी बिणी घेऊन येणं, झाडांना टाकायचा, खूप त्रास होतो. पण सहन करायचा, चांगला फळ भेटेल पुढे. तर ही अशी छोटीशीच होती व्हिडिओ आंब्याच्या बाबतीत. हे जे मी नवीन आंबे लावले त्याच्यावरती होती आंब्याची व्हिडिओ. तर तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि इतरांना शेअरसुद्धा करा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि इतरांना शेअर करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. ठीक आहे. तर तिकडे एक भट्टी पण आहे. ती भट्टी पण दाखवतो तुम्हाला मी. विटांची भट्टी असते ती कशी करतात, विटा वगैरे बनवायची प्रक्रिया वगैरे ऑलरेडी केलेली आहे आता. पण ती अशी आग लावून जाळतात, जेणेकरून तो वीट असते ना ती जाडी होते. ठीक आहे, मजबूत राहते. तर ह्याच्या पुढची जी व्हिडिओ असेल ना ती व्हिडिओ आहे जो माझा आता नवीन प्रोजेक्ट चालू करणार आहे मी, पोएट्री फार्मचा. ऑलरेडी एक आहे छोटा, पण मी आता बॉयलर कोंबड्यांचं नवीन एक चालू करतो आहे. त्याचं काम चालू होतं, अर्धं थोडं केलेलं आहे, अर्धं बाकी आहे थोडंसं. तर ते मी तुम्हाला उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल आणि नक्की सगळ्या गोष्टी सविस्तरमध्ये सांगेल, कसं कसं काय असतं, काय करायचं ते. ठीक आहे. तर चला, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय आणि नक्की लाईक करा.